श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. मित्र आज आहे रथसप्तमी. प्रथम तर रथसप्तमी निमित्त तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. तर मित्र रथसप्तमी निमित्त आपल्याला काय पूजा मांडणी करायची आहे. तर काय करायचं आहे, तर आपल्याला सुरुवातीला जल अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण करताना आपल्याला तांब्याचा एक तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक जल भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला तीळ, तांदूळ, त्याचबरोबर हळद कुंकू, अक्षता, त्याचबरोबर एक फूल टाकायचं आहे आणि मग हे अर्घ्य, हे जल आपल्याला सूर्याला द्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तर आपल्याला पाटावरती आपल्याला सूर्याच्या रथाची रांगोळी काढायची आहे. तर आपल्याला ती रांगोळी काढल्याच्या नंतर आपल्याला 5 किंवा 7 सुगडे घेऊन त्यामध्ये आपल्याला धान्य भरायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला धान्य भरून ती रास पुढे ठेवायचे आहेत आपल्या रथाच्या पूजेपुढे. आणि अशा पद्धतीने धूपदीप लावायचा आहे आणि सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे रथसप्तमीनिमित्त. आणि ही अशी, आणि त्याचबरोबर आपल्याला गणपती भगवानचंही, गणपतीची मूर्तीचीही तिथे मांडणी करायची आहे. तांदूळावर किंवा पानाच्या विड्यावर आपल्याला गणपतीची पूजा मांडणी करायची आहे आणि गणपतीचं पूजन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो ही मांडणी आहे. नक्कीच तुम्ही रथसप्तमी साजरी करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.